गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. रात्री घरी येता येता 1 वाजलं. मग जरा फ्रेश वगैरे होऊन झोपलो. आता सकाळचे 8:30 वाजले होते तेव्हा उठलो. मग परत फ्रेश झालो आणि आता सगळं म्हणजे आता कसं आहे की जायच्या आधी किचनमध्ये स्प्रे मारून गेलो होतो आणि स्प्रे मारल्यामुळे सगळे झुरड वगैरेचे घाण आहे. थोडे मेलेले झुरड वगैरे पडलेले. तर आता ते क्लीन करायचं आहे म्हटलं. आता ते क्लीन करायच्या आधी तर भूक लागली, त्याच्यामुळे मी निघालो होतो नाश्ता घ्यायला. आणि नाश्ता घेऊन आल्यानंतर आज घर क्लीन करायची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज परेड लागणार आहे माझी. आणि तुम्ही जेव्हा गावी जातात 5-6 दिवस 4-5 दिवस, त्याच्यानंतर तुमच्या गाडीचे हे हाल होतात. कारण ओपन पार्किंग असल्यामुळे ही धूळ जमा होते. आणि तेच आधी नाश्त्याला जायच्या आधी आपल्याला थोड्या कॅलरीज बर्न करायला लागणार आहे. आणि खूप धूळ आहे. कॅमेरामध्ये दिसत नाही, थोडंफार दिसत असेल तुम्हाला तरी. बट प्रत्येक आता हिला आय थिंक वॉशच करून घेतो 4 व्हीलरसारखी. तशी गरज तर नाही आहे तिला, बट कर लेते. अभी पैसा आहे बँक अकाउंटमध्ये, तर थोडा खर्च बनता है ना. नाश्ता तर पार्सल घेतला, बट मला सगळ्यात जास्त टेन्शन होतं ते पेट्रोलचं. कारण गाडी स्टार्ट नव्हती. फ्युएल इंडिकेटर एकदम लोला होतं. F1 त्याने प्रिंट केलेलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट लोला होतं. बट लकीली 1 किलोमीटरलाच पेट्रोल पंप होता, म्हणून ठीक आहे. नाही तर 4 व्हीलरसारखी हालत 2 व्हीलरची झाली असती. घर मस्त क्लीन केलं, कारण गॅलरीच्या इथून एवढी धूळ आली होती इथं हॉलमध्ये, अक्षरशः पायाला लागत होती. झाडू मारला, त्याच्यानंतर पोचा मारला. पूर्ण 2 BHK साफ करणं म्हणजे या लोकांना सल्यूट करायला पाहिजे. कॅमेरा सल्यूट करतो, म्हणजे तुम्ही लोक सल्यूट करताय. कारण खूप डिफिकल्ट आहे. पूर्ण कमरेची वाट लागते. आणि इकडे पूर्ण असा झाडू पोचा वगैरे, गॅलरी धुवून, स्लीपर वगैरे क्लीन करून, या सगळ्या गोष्टी सगळ्या साफसफाई करून आता मी टॅबलेट घ्यायला, जे की अर्जुने आणून दिल्या, मी विसरलो होतो. आणि होमिओपॅथीच्या टॅबलेट मी फर्स्ट टाईम घेतो आहे. तर मला असं वाटलं मी पाण्यासोबत घेऊ. ती म्हणे नाही, चावून घे. म्हटलं चावून एवढ्या 10, त्याच्यानंतर ह्या 8 आणि अजून एक तिसरी बॉटल आहे, ह्या 4, म्हणजे टोटल 22 टॅबलेट घ्यायचे. तर मला असं वाटलं होतं की खूप असं चावायला लागेल किंवा कसं टेस्ट लागेल, पण हे काय एकदम साखर लागते इथं ऑलमोस्ट. म्हणजे एक 8चा डोस घेतला मी, आता हा 4 आणि 10चा बाकी आहे. फर्स्ट टाईम घेतो आहे. बघूया तर रिझल्ट ट्राय करू हळूहळू. आय नो होमिओपॅथीचा रिझल्ट खूप स्लो येतो, बट चांगला येतो. तर यावेळेस ट्राय करून बघू. एखादी कमेंट पण आली होती, 1-2 अजून एक त्यांनी सजेस्ट केलं आहे, ते पण ट्राय करू. तर याच्याने जर नाही फरक पडला थोड्या दिवसात लवकर, आणि जर दुखणं वाढलं माझं, तर मी ते पण ट्राय करेल. मायग्रेनसाठी एकाने सजेस्ट केलं आपल्या कमेंटमध्ये, आय थिंक काका आहे कुठले तरी, मी नाव विसरलो त्यांचं वाचायला. नहा धो के अभी हम निकले कुछ खाणे, म्हणजे आंघोळ माझी झाली, अजून अर्चूची बाकी आहे. ती बोलली तर उन्हात जायचं आहे, तर मग आल्यानंतर आंघोळ करणार. परत संध्याकाळी आम्हाला एका कामासाठी बाहेर जायचं आहे. आमच्यासोबत अजून एक पंटर आहे, तो म्हणजे आपला दिन्या. तो येतोय तोपर्यंत म्हटलं खाली जाऊ, जरा गाडी AC त्याच्यासाठी चालू ठेवू. त्यासाठी थोडं थंड गाडी पाहिजे, म्हणून आम्ही खाली आलो होतो आधी. तसं तर सावली आली गाडीवरती, बट अर्चू बोलते गरम नसेल गाडी. बट तुला असं वाटतंय, कारण मगापासून जे ऊन होतं ना, त्याची तापलेली ती हीट त्याच्यामध्ये असेल. तो एकदा ओपन कर आणि बस, आणि मग मला सांग की गरम आहे की थंड आहे. अरे तू ड्रायव्हिंग सीटला बसते, तू गाडी चालवणार. बस बस बस, एकदा स्टार्ट तर करून बघ. बस बस ना, बस एकदा स्टार्ट तर कर, बघूया आपण जमते की नाही तुला. इथून सुरुवात आहे. चावी कुठं लावता, चावी कुठं लागणार आहे. हा मग कर, फिरव फिरव, बस बाकी काही नको करू, फक्त फिरव. आता AC चालू कर. राहू दे ना, बंद का केली, चालू करून दाखवायची कर. अच्छा पूर्ण सेल मार, हाफ सेल मारू नको, बॅटरी उडवशील. AC चालू कर. बेसिक ट्रेनिंग चालू होता, बंद केला तू. फुल कर स्पीड, फॅन कूलिंगचं एकदम खाली कर. अरे शिक गे तू. तुने ठरवलं यूट्यूबला फुल प्रमोट करायचं, यूट्यूब आपल्याला प्रमोट करताय, म्हणून जिम्मेदारी तिने घेतली. छान दिसते, ब्लॅक कलर मस्त सुटून येतो रे. आता परत आहे, थोडी लूज आहे का. हा ती माझ्या साईडने मी तिचं हे केलेलं आहे ना, सेटिंग केलेली आहे ना. चालव ना, बस 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 बस, हेवी ड्रायव्हर बस. फक्त मी नाही बसणार, तू एकटी चालव. एवढा विश्वास नाही माझ्यावरती भाई मेरे को पागल कुत्ते ने काटा है जो तेरे पे, मैं इस पे मैं भरोसा रखू तेरे पे. तो हा, तुला चावी कुठं लावायची ते आज माहिती काय. आणि म्हणते ब्रेक कुठला आहे हे सांगू तुला, आणि तू बोलते की विश्वास ठेव. ABC B काय, तिघांचं मिनिंग काय आहे ABCचं. क्लच कुठल्या साईडला असतो.
क्लच कधी लेफ्ट साईडला असतो तुझा लास्टवाला आहे ना तो क्लच या साईडने राईटपासून ए ॲक्सिलरेट, त्याच्यानंतर ब्रेक, त्याच्यानंतर क्लच. बेसिक ट्रेनिंग झाली. चला उतर आता, लाडात नको येऊ, लगेच उतर. सगळ्यांनी आपापली चॉईस सांगा कोणाकोणाला काय खायचं आहे, म्हणजे तशा प्रकारात आपल्याला टाइम न वेस्ट करता मेन रोडला लागायच्या आधी आपण डिसाईड करून हॉटेलच्या समोर गाडी लागायची. मला भूक नाही आहे पण मला खायचंय, म्हणजे हातपाय दुखतात. मला भूक नाही आहे पण मला खायचंय. तुझं रे? मला काही पण चालत नाही. व्हेज तू व्हेजच आहे, तू व्हेजच बोल, व्हेजच खायचंय. काही पण चालेल म्हणजे काय तेच, काही पण नाही देऊ शकत मी तुला. तू बोल मेनूचं नाव सांग, तुला काय पाहिजे. मिसळ? पण आता वाजले 3:03, तर मिसळ योग्य आहे का आपल्या चॉईसनुसार? यार काही पण. चला तू पुलाव खा, मी बिर्याणी खातो, आणि माझ्यामध्ये हिला भूक नाहीये म्हणून ही बिर्याणी खाईल थोडी. अशा प्रकारे आम्ही शेअरिंगमध्ये घेतलेली आहे आणि दिना थोडासा त्याचा बल्कवर येतो, सो त्याच्यासाठी एक स्पेशल. आता याच्यामध्ये हिचा खारीचा वाटा आहे, म्हणजे हिला भूक नाही आहे बट हिला खायचं आहे, त्याच्यामुळे एकच सांगितली आहे. आता लागली तर मग परत एक मागून घेऊ अजून एक. तू सेपरेट का तुझी मला वाटत नाही तू माझ्यासाठी ठेवशील. त्याला सांगतो मी एक कर ना. नाही खा तू आता बिंदास खा, तू मी मोकळा खाऊ दे ना. ए भारी बनती माहिती का? बोल बोल बोल. अर्चू आता बोलत होती नाशिकला 5 दिवस होती, घरी जे पाहिजे ते भेटत होतं. आता भाग्यश्री तुझी ॲक्टिंग केली, भाग्यश्री तुझी ॲक्टिंग केली आणि मी तुझा दाखवूनच राहील. रिटेक होण्याची आहे इस बात का. बोल कशी ॲक्टिंग केली बिचारी भाग्यश्री. तू याय दीदी काय करू असं होतं. ती मला दिनाला सांगत होती दीदी काय करू, दीदी काय करू असं विचारत विचारत सगळं खायला भेटायचं मला. आणि इथं आल्यानंतर पहिल्याच दिवशी बाहेर खाण्याची वेळ आली. जायचं परत नाशिकला. मी तर म्हणतो आता बसचा हाफ तिकीट आहे, तुला शिवशाहीमध्ये बसवतो, 2 महिने तिकडे राहा, उन्हाळा जोपर्यंत संपत नाही. घराची जबाबदारी मी बघतो. डन करायचं. प्रत्येक मिसळसाठी एक बकेट आणतोय वाटतं रश्श्याची. त्याला असं वाटतं की खूप सारं आपल्याला प्यायचंच आहे, बट बघूया आता याची टेस्ट. आधी मिक्स करतो. यावेळेस मिसळ नाही खाल्ली आम्ही नाशिकला, त्याच्यामुळे ती कसं आम्ही इथं पूर्ण करतोय. तसं तर खायची इच्छा माझी बिर्याणी होती, पण याच्यासाठी मी कॉम्प्रोमाइज केलं आहे आज. तर संध्याकाळी तो माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज करून जगदंबा येणार आहे. हॅलो, येतोय का चहा प्यायला? कुठं म्हणजे घरी? आणि कुठं? लवकर ये मग. बरं झालं तू लवकर फोन केला ना, जस्ट चहा ठेवलीच होती मी. तिथून आल्यानंतर म्हणजे मिसळ खाऊन आल्यानंतर आम्ही गेलो बेडमध्ये झोपायला, आणि 10-15-20 मिनिटाची झोप लागली असेल तेवढ्यामध्ये ना माईकवरती आवाज आला, हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3. आणि त्या माईकच्या आवाजामुळे कंप्लीट आमची दोघांची झोप मोडली. त्याच्यानंतर अर्धा तास असा ट्राय केला बट काही झोप आली नाही. शेवटी आता उठून चहा ठेवलाय. चहा ठेवायच्या आधी म्हटलं याच्या घरी कोणी नाही आहे तर याला आता चहासाठी आमंत्रित करू, पण त्याने कॉल उचलला नाही. आणि जशी मी फ्रेम चालू केली, चहा ठेवलेला होता ऑलरेडी, तेवढ्यात त्याचा कॉल आला. आता त्याचा पण चहा वाढवतो थोडा, आता दूध ॲड करतो याच्यामध्ये. आणि हे जे दूध बघताय तुम्ही हे साधारण दूध नाही आहे, हे गवती चहा फ्लेवर दूध आहे. ते तुम्हाला अर्चू चहा पिताना सांगेल या दुधाची खासियत काय, अशी गवती चहा फ्लेवरवालं दूध काय आहे. ॲक्च्युली झालं असं होतं, सकाळी चहा प्यायची होती म्हणून दूध घेऊन आलो. मग एका पातेल्यामध्ये जे दिसतंय ते पातेलं, त्याच्यामध्ये मी चहा ठेवली आणि जे पातेल्यात आता दूध बघितलं ते मी बाजूच्या याच्यावरती गरम व्हायला ठेवलं. आणि म्हटलं आता चहा ठेवली तर चहामध्ये गवती चहा टाकू. तर मी फ्रीज ओपन केलं, त्याच्यातून तो डबा घेतला, डब्यामधून डायरेक्ट फ्रीजच्या समोरच गवती चहा अशी हातात घेतली आणि जस्ट असं मी राऊंड मारला आणि डायरेक्ट मी पातेल्यामध्ये गवती चहा टाकून दिला. आणि जसा का टाकला तसा अर्जुचा आवाज, तू काय केलं? मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी गवती चहा चहाच्या पातेल्यात न टाकता दुधाच्या याच्यात टाकली. बट लकीली ती गवती चहा काढली. आणि काढल्यानंतर पण मी सेन्समध्ये नव्हतो, बाजूला चहा होती तर ती गवती चहा त्या चहाच्या पातेल्यात टाकता मी बेसिनमध्ये टाकत होतो. म्हणजे मी कुठल्या दुनियेत होतो, कुठल्या विचारात होतो माझं मला माहिती आहे. तिकडनं बायकोचे 1-2 चांगल्या अशा एकदम अशा मिठासवाल्या गोष्टी माझ्या कानांवरती पडल्या. त्याच्यानंतर मी असं सेन्सेशन माझे सगळे जागे झाले. आणि पण नशीब ते दूध फाटलं नाही.
आणि त्याच्यामुळे ते दूध म्हणजे जे फ्लेवरवालं दूध आहे आणि तो फ्लेवर त्याला गवती चहाचा आहे म्हणून ते दूध स्पेशल आहे आणि त्याच्यामुळे आज चहा पण चांगला भेटेल. आज पी के देखो तुम. नाही आवडला ना तो उद्यापासून म्हणजे जर इतका आवडेल तुला की उद्यापासून तू स्वतःहून दूध तापवायच्या आधी गवती चहा त्याच्यामध्ये टाकशील. म्हणजे दूध खराब. दूध आता झालंय का खराब? चहा चांगला लागतोय ना आता? एकाच सेकंदात काढायला लावलं म्हणून. सुनती नाही बात को. नाशिकला माझा बराच 4-5 दिवस आराम झाला आणि तोच आराम मला इथे पण कंटिन्यू झाला कारण किरणने आज मला बरीचशी हेल्प केली आणि त्याच्यामुळे मला आज खूप जास्त रेस्ट मिळाली आणि अशा प्रकारे दिवसाचा एंड पण झालाय कारण आमचं जेवण झालं. आम्ही खाली वॉक करून आलो, थोडा वेळ गार्डन मध्ये बसलो आणि आता जाऊन झोपायचं आणि उद्या मला सुट्टी त्याच्यामुळे जास्त झोपायला मिळणार. सुट्टी म्हणजे साधी सुट्टी नाही आहे बाबांनो. कंटिन्यू 3 दिवस सुट्टी. 3 दिवस 3 दिवस कशी येते लागून मला तेच कळत नाही. कारण माझी सुट्टी वर्किंग होती म्हणजे मी वर्क केलं 1 दिवस एक्स्ट्रा त्याच्यामुळे एक सुट्टी एक्स्ट्रा आली. पूरा गिनती होना चाहिए, एक भी ऊपर नहीं एक भी नीचे नहीं. 8 के 8. अर्चूला मी बोलत होतो आता म्हटलं होमिओपॅथीवाले आपला आजार तर बरा करतील पण डायबिटीस देऊन जातील. लिटरली इतकं स्वीट वाटतंय ना ते. असं वाटतंय मंदिरामध्ये जातो ना आपण खडी साखर, बस खडी साखर वाटतंय ती, बाकी काहीच वाटत नाहीये. रोजचं डेझर्ट आहे ते. रात्रीचं तसं मी द्राक्षे घेतले होते बट आता मन भरलंय माझं या द्राक्षांवरून. अच्छा इसी बहाने आपण मिलते हैं कल. टाटा बाय 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 बाय. बाय 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 बाय.